नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमृतधारा गोट आणि खिलार फार्ममध्ये। आज आपण आपल्या फार्मवरती पावसाळ्यात जी काय आपल्या सुक्या चाऱ्याचे जे नियोजन आहे ते आपण पाहणार आहोत। पावसाळ्यापूर्वी फार्मवरती काय काय करणं गरजेचं आहे, कोणता सुका चारा आपण साठवून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये जास्त त्रास होणार नाही आणि आपल्या जनावरांना चांगल्या क्वालिटीचा सुका चारा उपलब्ध होईल। चला तर पाहूया। यावर्षी आम्ही भुईमुगाचा पाला, आमच्या भागामध्ये सर्वात जास्त भुईमुगाचा पाला, आता शेतकरी लोक आपल्या शेतामध्ये भुईमुग करतात आणि तो भुईमुगाचा पाला शेंगा काढल्यानंतर लोक विकून टाकतात। तर तो चारा आम्ही यावर्षी खरेदी केला शेतकऱ्यांकडनं। खरेदी करून तो आम्ही आमच्या फार्मवरती आणला। ओला चारा असेल तर त्याला आम्ही ताडपत्रीवरती वाळवायला घातलं, वाळवून त्याची आपल्या ह्या कुट्टी मशीनवरती कुट्टी करून आम्ही त्यांच्या मुरघासाच्या बॅगा भरून ठेवल्या सुक्या चाऱ्याच्या, जेणेकरून आपल्याला पावसाळ्यामध्ये डायरेक्ट तो चारा आपण काढून डायरेक्ट शेळ्यांना खायला घालू शकतो। तर आता हा जो भुईमुगाचा चारा आहे तुम्हाला दाखवतो आम्ही कशा बॅगा भरल्यात। हा जो भुईमुगाचा चारा आहे यामध्ये प्रोटीनचं प्रमाण सर्वात जास्त आहे, 20 ते 22% प्रोटीन याच्यामध्ये मिळतं। तर हा पहा, या ताडपत्री खाली आम्ही मुरघासाच्या बॅगा भरून ठेवल्यात। भुईमुगाचा पाला जो आहे मित्रांनो, भुईमुगाच्या पाल्यामध्ये फायबर कंटेंट्स आणि तुमचे जे प्रोटीन आहे हे सगळ्यात जास्त मिळतात। आणि जनावराची जर बॉडी स्ट्रक्चर तुम्हाला सुधारायचं असेल, त्याच्या दुधामध्ये चांगली ग्रोथ घ्यायची असेल, दुधामध्ये फॅट एसिड वाढवायचं असेल तर भुईमुगाचा पाला सगळ्यात बेस्ट। आणि तो आपल्या स्थानिक लोकल शेतकऱ्यांकडे शेतामध्ये आपल्याला सहज अवेलेबल होऊन जातो। त्याचे खूप सारे जनावरांच्या हेल्थसाठी बेनिफिट्स आहेत, तुम्हाला दाखवतो बघा। आता कसं कुट्टी केलं, एक मिनिट। हे पहा, हे आम्ही 1-1 टनाच्या 5 टनाच्या अशा बॅगा भरून ठेवल्यात। हे पहा, हा भुईमुगाचा पाला आहे, एकदम कुरकुरीत, जनावरं आवडीने खातात। आणि असा चारा खाल्यावरती पावसाळ्यामध्ये जनावरं पाणी पण चांगलं पितात, जेणेकरून तब्येत चांगली राहते, लवकर जनावरं आजारी पडत नाही। हे पहा, याच्यामध्ये वेस्टेज काहीच राहत नाही, फार काडी सकट जनावरं चाटून पुसून खातात। आणि कुट्टी केल्यामुळे याच्यामध्ये जी मुळांची माती असते ती कुट्टीमध्ये खाली पडून जाते। आम्ही सगळा चारा असा चाळून घेतो, आपला चारा गोळा करण्याचा जो पंजा असतो त्या पंजाने आम्ही तो गोळा करून घेतो, जेणेकरून त्याच्यातली माती सगळी खाली राहते आणि फक्त आपल्याला हा असा कुटीचा पाला मिळतो। हे बघा, हा 1 नंबरचा चारा आपल्या जनावरांना खाऊ घाला, त्यांना हेल्दी ठेवा आणि भविष्यात होणाऱ्या नुकसानापासून वाचा। आणि याच्यामुळे जे बेनिफिट होतं ते आपल्या जनावरांना ते खूप सारे आहेत। त्याच्यामध्ये आपले जो सुका चारा घेण्याचा खर्च जो आपल्याला विकत घ्यावा लागतो 9-10 रुपये किलोनी, तो आपला कमी होतो। हे पहा, अशा प्रकारे आमचं पावसाळ्याच्या पूर्वी हे सुक्या चाऱ्याचं नियोजन फार्मवरती चालू असतं। भुईमुगाचा पाला आहे, त्यानंतर हरभऱ्याचं भुसकट आहे आपल्याकडं। हे पहा, हे आपल्या गाया, ही लक्ष्मी, ही भैरवी, चितांगी, आता ही गाभण आहे, 6 महिन्याची गाभण आहे। ओतूरचे शैलेश तांबे यांच्या सलगरी वळूकडून सुंदरकडून ही राध आहे, मुंगळी आणि ही पैंज। तर या सगळ्यांना आपण पावसाळ्यामध्ये फक्त आणि फक्त सुका चारा देतो, ओला चारा कोणत्याही जनावराला आपण देत नाही। हे पहा, आतमध्ये स्टॉक केलेलं आहे इथं आपल्या हरभऱ्याचं भूस आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फार्मवरती सुक्या चाऱ्याचं नियोजन करा, जेणेकरून पावसाळ्यामध्ये कधी जोरात पाऊस झाला तर आपल्याला हिरवी वैरण घेता येत नाही, किंवा पावसाळ्यामध्ये जे दमट वातावरण असतं त्यामध्ये आपल्याला ओली वैरण जनावरांना देता येत नाही। त्या टायमिंगला आपला हा सुका चारा आपल्या कामाला येतो।
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया परत पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.